आरोग्य हीच खरी संपत्ती आहे। ही संपत्ती जतन करण्यासाठी आरोग्य हे खऱ्या अर्थाने धनसंपदा आहे। त्यामुळेच सर्वसामान्य माणसांना हे आरोग्य जगत असताना येणारे अडचणी, झालेले आजार आणि त्यावर उपचार करण्यासाठी शासनाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये शासकीय दवाखाने उघडले आहेत। त्यातून सर्वसामान्य माणसांना चांगल्या प्रकारचे उपचार व्हावेत, आज शासनाचा योग्य विचार असला तरी शासनाने नेमलेले आरोग्य अधिकारी मात्र भ्रष्ट आणि स्वार्थी झाल्यामुळे आरोग्य सेवेचे 12 वाजल्याचे दिसत आहे। महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांना निलंबित केलेच पाहिजे, या मागणीसाठी प्रहार संघटनेने हलगी मोर्चाला सुरुवात केली। परंतु पोलिसांनी हा मोर्चा अडवून पोलीस व आंदोलक यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे दिसते। त्याचबरोबर या मोर्चामध्ये अनेक कामगार सुद्धा सहभागी झाले होते। लक्ष्मी विष्णूच्या कामगारांना घर मिळाले पाहिजे या त्यांच्या मागण्या होत्या। या मोर्चामध्ये अजित कुलकर्णी, जमीर शेख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। आज या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून आम्ही 3-4 मागण्या घेऊन परवा जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे की बाबा ज्या महानगरपालिकेच्या ज्या आरोग्य अधिकारी आहेत त्यांची प्रतिनियुक्ती त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे, त्यांची ती नियुक्ती रद्द करून त्यांची डिग्री तपासली गेली पाहिजे। जे सोलापूरकरांच्या आरोग्याशी सध्या खेळ चालू आहे, सोलापूरकरांच्या जे वाऱ्यावर सोडण्याचं काम पालकमंत्री करत आहेत, आरोग्यमंत्री करत आहेत, त्यांचं ते ज्याप्रमाणे प्रशासन त्या ठिकाणी महानगरपालिका आयुक्त असतील ते त्यांना झाकण्याचं काम करत आहेत, तर प्रहारच्या माध्यमातून आम्ही त्यांची जी नियुक्ती आहे ती रद्द करावी आणि त्या क्वालिटीचा, त्या ताकदीचा, त्या ठिकाणी ते डिग्री असणारा अधिकारी त्या ठिकाणी आणावा, अशी आमची प्रमुख मागणी आहे। दुसरी मागणी आहे, मराठा आणि मुस्लिम समाजाचं जे आरक्षण आहे, सध्या मनोजदादा जरांगे पाटील ज्या पद्धतीने आरक्षणाची मागणी करत आहेत, आपण पाहता महाराष्ट्रात सध्या अराजकता माजलेली आहेत। जे वरिष्ठ नेते मंडळ आहेत, समाजात जातीत त्या ठिकाणी तेढ निर्माण करून स्वतःची पोळी भाजण्याचं काम करत आहेत। परंतु प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल की आमचे सर्व बच्चूभाऊ यांनी सांगितलं की बाबा ओबीसी हाच मराठा आहे आणि मराठा हाच ओबीसी आहे। तर अशा प्रकारचं या मुस्लिम आणि मराठ्यांना सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे अशी आमची मागणी आहे। त्याही पुढे जाऊन जे लक्ष्मी विष्णूचे जे कामगार आहेत, गेल्या 28 वर्षापासून त्यांचा जो लढा चालू आहे तो लढा या ठिकाणी यशस्वी झाला पाहिजे, त्यांना हक्काची घरं मिळाली पाहिजेत। त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी एक ठराव पास झाला महानगरपालिकेत आणि त्या ठरावाला आम्ही ज्यावेळेस महानगरपालिका आयुक्तांना भेटलो, मॅडमला भेटलो, त्यांनी सांगितलं की बाबा हा जो ठराव आहे, असे हजारो ठराव महानगरपालिकेत ठराव पास होतात, हाही तसाच आहे। जर अशा प्रकारचे 80-90 वर्षानंतर जर या लोकांना घरं मिळत नसतील तर हे दुर्भाग्य आहे। तर या शासनाचा आम्ही निषेध करतो आणि याच्याही पुढे जर या मागण्या आमच्या मान्य झाल्या नाहीत तर 9 ऑगस्ट नंतर मुख्यमंत्र्याचा बंगला त्या ठिकाणी ताब्यात घेऊन आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन। प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता। पोलीस प्रशासनाने मध्यस्थी केली, त्यामुळे इकडं पूनम गेटकडे हा मोर्चा वळवण्यात आला। आमचे वेळोवेळी मागण्या आहेत। 28 वर्ष झालं लक्ष्मी विष्णू कामगारांना घरं नाहीत, त्यांच्या हक्काची घरं मिळली पाहिजेत। पंतप्रधान आवास योजनेतून अनेकांना घरं मिळाली, पण लक्ष्मी विष्णू कामगारांचा कुणीही विचार केलेला नाही, ही एक मागणी आहे। त्याच्यानंतर अचानकपणे माझ्यावर 2 कोटी रुपयाच्या खंडणीचा गुन्हा जो दाखल केलेला आहे, तो गुन्हा बेबुनियाद आहे। जवळजवळ 6 महिन्यापासून या संबंधित गोष्टीसाठी आरोग्य अधिकाऱ्याच्या विरोधात माझं आंदोलन चालू होतं। त्या ठिकाणी राखी माने येऊन बसली, ती त्यांची म्हणजे त्यात माझा काही दोष नाही आहे। मी त्या खुर्चीच्या विरोधात आंदोलन करत होतो, बायोमेडिकल वेस्टेज SS कंपनीच्या विरोधात आंदोलन करत होतो। सोलापूरकरांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा अधिकाऱ्यांनी जाणून बुजून माझ्यावर गुन्हा दाखल केला आणि त्या गुन्ह्याचा निषेध म्हणून आज आम्ही हा मोर्चा काढलेला आहे। तिसरी जी मागणी आहे आमची, मुस्लिम आणि मराठा समाजाला आरक्षण हे कायमस्वरूपी मिळाले पाहिजे। 5% आरक्षण मुस्लिमांना मंजूर केलेलं आहे, पण त्याची म्हणजे हे अजून हे केलेलं नाही आहे, ते मिळणं फार गरजेचं आहे। मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळणं गरजेचं आहे, जेणेकरून या सर्व मागण्याच्या सहित आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलेला होता। पण पोलिसांनी मध्यस्थी केल्यामुळं हा मोर्चा म्हणजे तात्पुरता आपण आता थोड्या वेळात स्थगित करणार आहोत। यापुढे आम्ही आक्रमकपणे मुख्यमंत्र्यांच्या घरावर अचानकपणे हजारो कार्यकर्त्यांसह आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद।